हाय हॅलो फ्रेंड्स, तर नवीन ब्लॉग मध्ये परत इकडे स्वागत आहे फ्रेंड्स तुमचं आलं. तर आपले लग्नाचे सगळे ब्लॉग संपले. मे बी काहीतरी छोटे मोठे शॉर्ट्स असतील, तर ते बाकी असतील ते मी पोस्ट करणारच आहे. आणि मला एक सांगा, कशी वाटली तुम्हाला सगळ्यांना ते ब्लॉग्स? कारण की ना कंडिशन अशी होती ना की मला ते शूट करता येत नव्हते. जर केलं तर मला बोलता येत नव्हतं, बोलता तर मला एडिट करता येत नव्हतं, एडिट करून मला लगेच अपलोड करता येत नव्हतं. कंडिशन खूप वेगळी होती, पण केलं मी. त्यांनी प्रयत्न केला की मला काही ना काही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. जसं वाटलं तसं मी केलं, शूट केलं. काही ठिकाणी बोलली, काही ठिकाणी काहीच बोलली नाही, फक्त शूट करून घेतलेलं आहे. नंतर व्हॉइस देणार होती, पण लय किचकट होणार होतं ते, म्हणून ते व्हॉइस पण दिलं आणि जसं होतं तसं तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. तर आजपासून नवीन आपल्यावाले ब्लॉग सुरू होत आहेत, म्हणजे डेलीवाले. कंटिन्युअसली मी ब्लॉग टाकायचा विचार करते आता, कारण की आळस खूप भरला ना. असं म्हणतो आपण की आठवड्यात 2 किंवा 3 टाकू, तर असं होऊन जातं की टाकतच नाही. कधी 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 टाकतो, तर मग रेग्युलर पण टाकतोय असं होतंय. तर मग आता रेग्युलर टाकायचा विचार चालू आहे माझा. आता भावाचं लग्न झालेलं आहे, आता नंदेचं लग्न आहे. ननंदचं लग्न माझं 28 एप्रिलला आहे. आणि काय मला ना असं वाटतं ना कधी कधी की ह्या सगळ्या लोकांना ह्या वर्षी का लग्न करायचंय, सगळ्यांना एकच वर्षी. मला जमत नाहीये, नाचू देत नाहीये, एन्जॉय करू देत नाहीये, प्रवास करू देत नाहीये. कसं तरी होतंय. पण ठीक आहे, माझ्यामुळे मी त्यांना नाही थांबवू शकत की तुम्ही थांबा असं. चलो जाने दो, जैसा होगा वैसा होगा, करते जाएंगे जितना जमेगा उतना. तर आज आहे केळवण ननंदबाईचा, आणि ननंदबाई संध्याकाळी आपल्याकडे जेवायला येणार आहेत. तर स्वयंपाक 2 एक मेनू ठरलेले आहेत. आता त्याच्यातलं कुठं डिसाईड होतं ते मला माहिती नाही. आई ते आता सांगतील कन्फर्म काय करायचं काही नाही. पण मी आज आता शॉपला जाणार नाहीये, कारण की आज पूर्ण दिवसाची तयारी करायची. थोडंसं नॉर्मल डेकोरेशन वगैरे करेल, फुलांचं वगैरे. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा आहे, घरातली कामं वगैरे करायची आहेत. आणि संध्याकाळी जेवणाचं आमंत्रण असल्यामुळे संध्याकाळी शॉपला जाणं पॉसिबल नाही. आणि सकाळी आता तर मुलगी ठेवली म्हणून ती मुलगी करून येईल. तर आता मग आता सकाळचा नाश्ता, जेवण, भांडी, कपडे वगैरे जे काही आहे ते सकाळची कामं करूया, थोडंसं झोपूया, आराम करूया, तोपर्यंत संध्याकाळच्या कामाला लागूया. चलो फिर ब्लॉग में कंटिन्यू रहते. हे बघा, लोकांची मॉर्निंग सुरू झालेली आहे. कोण कामाला जातंय, कोण कुठं जातंय दिसतंय. तर आजचा मेनू आहे आपला गंगाफळची भाजी. काय साखर टाकून करायची की गूळ टाकून, नॉर्मल असं तिखटही? गूळ टाकून. आणि चपात्या. चालेल, चलो. ही भाजी ना मी कधी केलेली नाहीये, फर्स्ट टाइम करते. कारण की आमच्याकडे एवढं होतच नाही. मला वाटतं की लग्नानंतर मी कधी फर्स्ट टाइम खात असेल किंवा सेकंड टाइम 2 वर्षात. म्हणून मी कधी बनवले पण नाही, माहेरी पण नाही बनवले. माहेरी पण कोणी खात नाही, पण मला माहिती नाही ही कशी बनवतात. कांदा टाकतात का याच्यामध्ये? हो, विचारू आईला. फणस, फणस म्हणतात वाटतं. फणसाचे गोडे वेगळे असतात, हे वेगळे असतात. नाही, माझं पण नाही ना खराब होत चाललंय. हे आहे वाटतं फणसाची भाजी. फणसाचीच भाजी यार, मला लई कन्फ्युजन आहे. कशाची भाजी ही जी असेल ती? गोड बटाटे, गोड बटाट्याची भाजी आहे. फर्स्ट टाइम बनवते मी हिला. आता कणिक मळायला घेतली आहे, कारण की साहेबांचा डबा द्यायचा आहे. साहेब आता जातील ऑफिसला, आणि आईन त्यांचा उपवास नाही म्हणून आज चपात्या पण कमी आहेत. आईन त्यांचा उपवास आहे, नाही आहे नाही. झाली आपली भाजी डन. थोडा नॉर्मल गूळ टाकला येईल त्यांनी. त्यानंतर तिखट, नमक, मिरची आणि लसूणची फोडणी. आता जास्त शिजवायची नाही बोलतात आई, नाहीतर ते नरम आणि गोडा होऊन जाईल पूर्ण. चलो अभी इसका काम हो गया. अभी चपात्या
आपला स्वयंपाक झालेला आहे. आता नाश्ता वगैरे करूया आपण. साहेबांचा नाश्ता चालू आहे, तुम्हाला ते दाखवते. हे बघा. काय खात आहे? फळ फळ तर नाही तुमच्या ताटलीत. पाणी आणू? पाणी वगैरे काही आणू? मी पण बसून घेते. संध्याकाळी लवकर या आज. तुम्हाला जेवण नाही भेटणार. करून या ना. तुम्ही सांगितलं तो मेनू बनतोय ना. काही का दुसरं बनवताय? नाश्ता चालू आहे. फळफळावणे, इकडे भिजलेली मटकी कोंब काढलेली आणि ही खिचडी. तर फ्रेंड्स, घरातले सगळे कामं वगैरे झालेले आहेत. आवरून भांडी कपडे वगैरे झाडणं पुसणं, जेवण बनवणं, साहेब गेलेले ऑफिसला, नाश्ता पण झाला. आणि मग त्याच्यानंतर मी आता हे बघा हे काम घेतलेलं आहे हातामध्ये, फुलं जे संध्याकाळी डेकोरेशनसाठी मला लागणार आहेत. आणि ते सोबत मी पिक्चर पण बघते. हे 2 फुलं घेतलेत. बाकीचे जे आहेत थोडे सफेद कलरचे आणि पाय बसलेले दिसतात ना. हां हे बघा. तर चला विषय दुसरीकडेच नेला मी. तर हे फुलं मला संध्याकाळी लागणार आहेत 2 कलरचे. बाकीचे अजून जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवलेत. हे माझं पिक्चर बघून बघून काम चाललंय. तर आई पप्पा गेलेत बाजाराला. आज पप्पांना सुट्टी आहे. रिक्षाचं थोडं काम निघालंय म्हणून गाडी गॅरेजला आहे. तर पप्पा पण गेलेत आईसोबत. आता येते ते 1:30 वाजेपर्यंत येतील. तोपर्यंत माझं पण फुलांचं काम होऊन जाईल आणि मग सोबत जेवण करू. त्याच्यानंतर काय माहिती काहीतरी काम निघतं की नाही, मग थोडा आराम 15-20 मिनिटं, अर्धा 1 तास, माहित नाही किती वेळ. मग परत संध्याकाळच्या तयारीला लागावं लागेल. असं नाव बनलं ते फायनली. बाहेरच्या गोड आठवणी, मयुरीचे केळवण. आता हे केळवण नाव पण अजून ओलं आहे आणि छोटं दिसतंय. चव लय भारी आहे. मला फक्त हे 2 नावं आवडत आहेत, बाकी काहीच नाही आवडत आहे. पण ठीक है, कुछ तो कर रहे हम लोग भी, पहली बार कर रहे. पान तर अर्धच लुडकलं, सुकून चाललं अर्ध इकडे बघा. आपल्याला आता या भिंतीवर करायचंय इकडे डेकोरेशन. 6 वाजले. टाइम लय फास्ट जातोय. अच्छा हे माड आहेत 2 अशावाले. अरे बाबा, पहिले पान चिपकवायला हवं का? आई हे या ना इकडे पकडायला 2 मिनिटं. पान चिपकवायचे. त्याचा चुना निघतोय लगेच. नाही काही गरज नाही पडली. निघेल वाटतं मला. जास्त ना तर जेवढं कमी तेवढं बघू. आता इथंच लाव ना. मी अर्ध याच्यावर आणि अर्ध याच्यावर चिपकवते, खालून काही लावत नाही.
वजन नाही घेणार असं. हा असं चिपकावं लागेल. ते दोघं साईडला राहिलं असतं ना, जास्त मेहनत नसतील आपली. मग कोणाकडे बघू का? नाही इथे नाही भेटणार. तिकडे स्टेशनरी वगैरे मध्येच भेटेल ते. फ्रेंड्स फायनली मी केलं कसं तरी. माझी भावडी चालली सासरी, एवढं टाकून दिलं. पूर्ण याच्यानेच टाकणार होती पण ते ह वगैरे जे सारखे शब्द आहेत ते जमत नाही त्याच्याने, म्हणून मग फुलाने केलं सुरुवात. एवढं बघा
त्याच्यानंतर सुरुवातीला थोडंसंच घेतलंय, इथून असं असं बघू शकता तुम्ही. साधं सिंपल आहे पण केलंय मस्त. ठीक आहे, कारण की असं पण 15-20 मिनिटात ते परत झाडावं लागेल जेवायला बसणार त्यावेळेस. आणि इकडे हे पण हे लावलंय, छान दिसतं ना. चलो आता तयारी करते. 5 वाजेची बसलेली मी, 8 वाजवले तेवढ्या कामाला. हे बघा 8 वाजले, 5 वाजेची बसलेली होती. तर फ्रेंड्स आपली तयारी झालेली आहे. आता पटकन नवरी पण येऊन जाईल आणि थोडीशी मुंगूर कामं बाकीत ना ते करून घेऊ आता. तर तयारी मी साडी सिंपलच केली, फक्त कानातले घातले आणि साडी नेसली कारण की कंटाळा येतोय मला तयारी करायचं. हो चला मग, आता राव पण येते, पप्पा आले, आई त्यांची तयारी, बाकी आई काम करत होत्या म्हणून मी पटकन तयारी केली. आता चलो चलो जल्दी करते. 8:30 वाजले. एवढं करत करतच अजून 2-1 तास लांबेल काम. पूर्ण स्वयंपाक तयारी आपल्याला. हे मी कचोरेसारखे लाटलेत कारण की एक मोठा गोळा लाटून 4 भाग करायला सोपं पडतं गोल लाटण्यापेक्षा. ते सगळं स्वयंपाक वगैरे पण सगळं रेडी आहे. आता फक्त जेवणाला बसायचं बाकी आहे, त्यावेळेसच आपण गरम गरम आहे ना तळणार. हो 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 हो. हाताचं काम झालं, हे भरून घेऊ का आई? जेवायला बसायला बरं पडेल ना. आता पहिले खाऊ घालून हां तेवढा फोटो घेऊन घेऊ सगळ्याला. ते राहू दे तोपर्यंत. चालेल तसं पण जेवायला बसते तरी. पोटभर खाऊन घ्या आता. अर्धा किलो वजन वाढायला पाहिजे. अरे तू तिकडे थांब, थांब. कसं झालं? तुझं थांबायला सांगितलं मला. मुलगी चालली आता सासरी 20 दिवसात. जीवन लावला आता रडून देईल ते. चला तुम्ही पण जावा. रडणार बिडणार नाही ती आता. नाही आता हसत असतील, त्याची झोप उडून गेली असेल आता. का बरं रडणार नाही बरं? काय रडणार, काय तर काय तर काय. तुम्ही नाही गेलेत ना. तुम्ही घेऊन आले. आठवण राहते, थोडे विसरतो थोडी माणूस. मजाक करते. काही लांब नाही, तुला जसं पाहिजे होतं तसं भेटलं ना जवळच्या जवळ. बाळपणी लागणार असते. पप्पा येत जातील रोज राऊंड मारायला. पप्पांचं असतं दिव्याला भाडं. फुलावाली रिक्षा करून डायरेक्ट बाळ दिवा दिवा. तुम्ही बी खा वाढून द्या. इकडे
रडा ना थोडं हा तेव्हा रडतील. जाऊ द्या दीदी, रडू नका, मेकअप खराब होईल आपला. प्रॅक्टिस करून प्रॅक्टिस करायची गरजच नसते, आपोआप रडायला येतं माणसाला. दुसऱ्या परिवारामध्ये जाणार. या पद्धतीने. बटन. बघा कोण असतं. बसून घेऊ का? आपण नंतर एंट्री मारले जाता. ते लांब ठेवतो. शेअर मागं जाणं थोडी मागं घे पण हा काय अजून काय? अजून तुला काय आशीर्वाद द्यायचा आहे, तुझी लहान बहीण आता काय करायचं? डोक्यावरून हात फिरवायचा, अजून काय करायचं? गळा भेट हो, आले बघा आपण. नाव पडतं आले बघा. जय श्रीराम. एवढा टाइम तुम्हाला तांदूळ जेवण चालू आहेत आमचे. नंदिनी बघितलं होतं ना. पोटभर जेवा दीदी. हो कसं झालंय पप्पा स्वयंपाक? एकदम छान. चांगलंय, आईने बनवलंय. मी फक्त पापड्या लाटले आहेत. मी डेकोरेशन मध्ये होती. 5 वाजेची बसली, 8 वाजेला उठली डायरेक्ट. अशी गाड सरकत लवकर आता जोडीने या जेवायला. आज 7 टाकू दे. टाकू दे. मी टाकणार आहे. काय केलं? मोठ्या बाबांच्या पण पडून घे बघा. मोठ्या बाबांच्या पण पडून घे. मोठ्या बाबांच्या बाबांचा नाही 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 नाही, अरे बापरे बापरे. मोठ्या बाबांचा. जेवण जिरायला लावतात. 3च पुऱ्या खाल्ल्यात जाणं ते जेवायला लावतात. अरे वा. चला आता जरा. अंकलचं राहून गेलं ना. अरे बापरे. लोक तेवढीच राहील. ते दीदीन त्यांचंय फुल. सोडूनच जाते काय तिला? फुल कोणती फुल गरज नाही माझ्याकडनं नाही पाहिजे का? थोडे दिवस तर घ्या माझ्याकडनं. जवाईकडून पाहिजे. पाहिजे ना. नाही नाही, आता माझ्याकडनं घेऊन घ्या, नंतर घेऊन घ्यायच्या दादाकडनं. हे काय तूच काढलाय का? हा मीच काढलंय सगळं. माझी बाहुली चालली सासरी. हो बाय बाय. बाय बाय. भेटू लग्नाला. लवकर यावर का लग्नाला? आम्ही येतो ना. लवकर या म्हटलं, मग नंदेचं लग्न आहे. हो हो आलं बाबा, सर्व झालं. आता जेवण झालं, केळवणचं डेकोरेशन झालं, सगळं झालं. आता फक्त तुम्हाला दाखवते मी माझं सगळ्यात मोठं काय काम बाकी आहे. हे बघा किचन, हे सगळं क्लीन करायचंय. भांडी बिंडी घासायचे.
पण ठीक आहे, 15 मिनिटाचं काम आहे, पटकन लागले ना तर लगेच होऊन जाईल. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा मला तुम्ही, कारण की खूप मेहनत केली मी, पूर्ण दिवस उभी आज, काही ना काही चाललंय. कसा वाटला आजचा ब्लॉग मला ते नक्की सांगा कमेंटमध्ये, लाईक करा, शेअर करा बरं का, कारण की खूप मेहनत केली मी आज पूर्ण दिवस, म्हणजे खूप आराम पण नाही केलाय, थोडंसंच केलंय. चला तर भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.